नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर तुम्ही म्हणता हे काय झालंय आज खूप दिवसातून आणि फर्स्ट टाइम फौजी साहेब कॅमेरा समोर आलेत बघा। तर काहीतरी विशेष आज आजच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे फौजी साहेब आलेत आज कॅमेरा समोर। तर ते हसतील व्हिडिओ फौजी साहेब हसू येऊ राहिले आणि त्यांना कॅमेऱ्याची सवय नाही ना, त्यांना थोडंसं अनकम्फर्टेबल वाटते। तर लग्नाची अॅनिव्हर्सरी झाली, लग्नाचा वाढदिवस झाला आपला 2-3 दिवस झाले तेव्हा। तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येत होते की ताई तुमच्या लग्नाचे फोटो दाखवा, तुमची लव्ह स्टोरी सांगा। तर चला म्हटलं आता कुठून तरी सुरुवात करावंच लागेल। तर आपल्या लग्नाच्या फोटो पासून, अल्बम पासून सुरुवात करूया। पण लग्नाचा अल्बम दाखवायचा ना आम्हाला आधीच कसं तरी वाटतंय, कारण लग्न कमेंट लय खतरनाक येतील। फौजी साहेब म्हणतात कमेंट लय खतरनाक येतील, कारण आमचे फोटो तेवढे खतरनाक आहेत। 2003 मध्ये लग्न झालेलं आहे आमचं। आणि तुम्हाला नाही, त्यावेळेस काय झालं होतं ऍक्च्युली, फोटोग्राफरच आमचा भारी होता। फोटोग्राफरच इतका डेंजर होता ना, त्यांनी जसे फोटो म्हणजे काढलेत ना, धुतले ते तसे टाकून दिले, कुठे एडिटिंग नाही, कुठे काहीच नाही का। आता त्यांनी असे एवढे हुशार होते ना, जे डोळे झाकलेत ना ते ते फोटो सुद्धा त्यांनी अल्बम मध्ये लावले, म्हणजे एवढा हुशार होता। आता तुम्हाला नाव सांगितलं असतं पण त्याचे आता नगरचे भरपूर लोक आहेत, बदनामी होईल त्याची। त्याच्यामुळे सांगत नाही मी, असं पहिलं असं होतं, कुठं एडिटिंग नव्हती, काहीच नव्हती, जसे फोटो काढले तसेच त्यांनी त्या अल्बम मध्ये टाकून दिले। त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं कसं तरी वाटतं ते फोटो दाखवायला, पण आता आम्ही सगळं तुमच्याशी शेअर करतो, मग आता ते अल्बम का नाही दाखवायचा। आता तुमची छायाताई कशी होती तुम्हाला दिसल फोटो मध्ये। मी कशी होती ते दिसल तुम्हाला, पहिली कशी होती ना आता कशी होती। आणि फौजी साहेबांचे फोटो दाखवले ते तुम्हाला ओळखणारच नाही, पहिले कसे होते ना आता कसे येतात। पहिले जुने कपड्याचा जो पेहरावा होता लग्नामध्ये, आता तुम्हाला सांगू का, पहिल्यापासूनच आम्ही साधे आहेत। तर पहिल्या ट्रेंड कोणता चालला होता ज्यावेळेस आमचं लग्न झालं ना, त्यावेळेस सफारीचा ट्रेंड चालू होता। हो, तर मी ती सफारी सुद्धा नव्हती, मी म्हणलं हे कपडे जर आपण जसं एकदा सफारी घातली तर परत काय घालणं व्हायचं नाही। बरोबर। मग म्हणलं ते पैसे वाया जातील। आपल्याला लग्नाचा बस्ताच कितीचा होता आपला, लग्नाचा माझा 3,500 रुपयाचा बस्ता होता, 3,500-4,000 रुपयाचा, आणि तुमचे 2-2,500 रुपयाचे कपडे होते बघा। आमचे बस्ते तर असे होते। आता कपडे तुम्हाला सांगू का, ऍक्च्युली लग्न ठरलं होतं, लग्न ठरलं आणि आता ते वाद होते जरा घरी, त्यामुळे मी येणार नव्हतो। मी म्हणलं होतं मी जर लवकर आलो लग्नाला तर घरी वाद होती, त्याच्यामुळे मी काय प्लॅन केला, मी नाशिकलाच होते जवळ, पण मी तरी आलो नाही। मी मग हळदीच्या आदल्या दिवशी आलो, म्हणजे आज आलो आणि उद्या माझी लगेच हळद आणि परवा दिवशी लग्न, असा प्लॅन केला मी। आणि जे कपडे शिवले ना ते दुसऱ्याच्या मापावर शिवले होते का? किरणच्या मापावर, किरण बोरकर बघा, दुसऱ्याच्या मापावर शिवले होते, म्हणजे बस्ता घरच्यांनीच बांधला। आणि यांचे कपडे दुसरा मुलगा होता ना, म्हणजे यांचाच मित्र होता, यांच्याच हाईटचा होता आणि तब्येत पण तशीच होती, त्याच्या मापाने यांचे कपडे शिवले होते बघा। आलोच नव्हतो, मग त्याच्याच मापावरती ते कपडे शिवले आणि ते घरच्यांनीच कपडे घेतले, मला माहिती नव्हतं कसे घेतले काय। मी आलो डायरेक्ट लग्नाला उभा राहिलो। आता तुम्हाला सगळं सांगूया काय वाद होते, काय वाद होते, मनाची बायको केली त्याच्यामुळे वाद होते थोडे। तर हसू नका, कारण फोटो तसे। आणि पहिली तब्येत माझी आणि आताची तब्येत आणि माझी पण, दोघांच्यात पण खूप बदल झालाय। त्यांची पण तब्येत इतकी बारीक होती, आणि लग्नाच्या वेळेस तर माझे 30-40 किलो वजन असेल का, 30-35 किलो, हा 30-35 किलो वजन असेल माझं, फक्त इतकी पातळ होते, बराचसे खोकड झालेले होते, पूर्ण गाठ खाली गेले होते। याचं तसंच होतं, पण आता ते पण फुललेत मस्त आणि मी पण फुलले असे। तर चला आता आपण फोटो दाखवूया आपल्या लग्नाचे, पण हसायचं नाही कोणी, कोणी हसू नका। मला हसायचं नाही, मला कमेंटची भीती वाटायला। काय नाही, आपले सबस्क्रायबर खूप समजदार येतात, ते पहिला जमाना कसा होता आताचा कसा आहे ते समजून घेतील आणि कमेंट छान छान करतील। तुम्हाला सगळ्यात पहिलं आम्ही ना, मी दाखवतो म्हणजे माझे आई वडील, म्हणजे सासू सासरे, कारण ज्यांच्यामुळे आम्ही आहेत सध्या, तर त्यांचे फोटो पहिले दाखवतो। आणि तुम्ही म्हणता फेटा बिटा आमच्या वडिलांना एकदम मस्त, आता नाही दोघं पण
देवाघरी गेलेत, त्यांचे आई वडील देवाघरी गेलेत आणि माझे पण देवाघरी गेलेले आहेत. पण त्यांचे फोटो दाखवतो. पहिलं सगळ्यात पहिलं आई वडिलांचे फोटो दाखवतो. हे पहा मंडळी, हे आमचे आई वडील आणि हे मी 12वीला होतो वाटतंय आणि याच्यानंतर मी लगेच भरती झालो होतो. हे माझे सासू सासरे आणि फौजी साहेब. बघा फौजी साहेब कसे होते, हो ना जी. चप्पल ते पहा ना कशी होती. स्लीपर कोणती हो, पॅरेगॉनची का? पॅरेगॉन त्यावेळेस लय फेमस होती ती. हा, तर हे फौजी साहेब आणि फौजी साहेबांचे आई वडील. तेव्हा फौजी साहेब 12वीला होते, हो ना. आणि मंडळी हे पहा माझी आई, म्हणजे आमच्या सासूबाई. हा, ही माझी आई आहे. तर वडिलांचा फोटोच नाही माझ्याकडे, कारण पहिला फोटोची प्रथाच नव्हती, फोटो काढतच नव्हते. माझ्या लग्नात सुद्धा अख्ख्या अल्बम मध्ये एक सुद्धा फोटो नाही माझ्या आईचा, कारण माझ्या आईला फोटो काढायला आवडतच नव्हतं. एवढाच फोटो होता, ते पण माझ्या मामाला राखी बांधताना फोटो काढलेला होता, त्याच्यातूनच आम्ही हा काढून घेतलाय. तर मंडळी आता हे पहा फोटो काढण्याची स्टाईल. आता दिसला तुम्हाला फोटो तुमच्या छायाताईचा अर्धे डोळे झाकलेले. सुरुवातीला डोळे झाकलेले आहेत, उन्हात फोटो काढत होते ना, सगळे डोळे चमकत होते आणि त्याच्यातच फोटो येतं. आता हे पहा फोटो सुरुवातीलाच बघा, सुरुवातीलाच आता त्याने कसं केलंय, पूर्ण डोळे झाकलेले फोटो आहेत. हे पहा फोटो तो असं सावलीत नव्हता काढत, डायरेक्ट उन्हातच फोटो काढत होता ना, तर ते सगळे डोळे चमकायचे. तिने कोणताच विचार नाही केला कसं येणार काय, दिले चिपकून. हा, नुसते टोटल पूर्ण. हे बघा बाबा बाबा. आता इथं तिने हातच केली. हे पहा, आता असे कोणी फोटो लावित का? असे फोटो कोणी काढतं का? एडिटिंग नाही, काहीच नाही, जसे आहेत तसे चिपकून दिलेत. डोळे झाकलेले फोटो येतं, तर त्यांनी तसाच सेट टाकून दिले त्याच्यामध्ये. आणि हे पहा आता तुमची छायाताई. आणि हे बघा फौजी साहेब कसे होते, आणि फोटो काढण्याची स्टाईल बघा. ते फोटोग्राफर असं पोज द्या म्हणत होता, तसं द्या म्हणत होता, इतकी साधी सिंपल पद्धत होती. हे बघा फौजी साहेब असे होते, इतके वाढलेले होते आणि मी पण एवढी वाढलेली होती, 30-35 किलो वजन होतं माझं. आता हे अल्बम आहे ना, याच्यावरचा जो प्लास्टिकचा, म्हणजे प्लास्टिक आहे ना हे कवर, हे सगळं असं चुरगाळ्यासारखं झालंय ना, त्याच्यामुळे ते फोटो व्यवस्थित दिसतच नाहीये बघा. आणि फौजी साहेबांना तर काजळ आणि त्यांच्या माऊस बहिणींनी सगळं भरवलं होतं, सगळं काळं काळं झालंय, गंध त्यांचा नाकावर उतरलाय. आणि मी तर नुसती मरगळ ठेवणीच होते, कारण मी आजारपणातून उठले होते, आजारीच होते मी लग्नाच्या 2-3 दिवस आधी. तर हे बघा मंडळी, पहिली फोटोग्राफी. लाईट चमकती वरची याच्यावरती. आता हे बघा काय फोटो आहेत. पहिले फोटो बघितले तरी लाज वाटल्यासारखी होती, असे फोटो आहेत पहिले. आणि हळदीचे फोटो आहेत काय? नाही, हा हळदीचे फोटो येतं, हळदीच्या दिवशीचे फोटो येते. आता हे तुम्हाला छायाताई तुमची दिसणार पहा कशी होती, खूप अशी लाजाळू. आता मंडळी हे बघा, लग्नाचे आणि हळदीचे कुठं सिक्वेन्स वाईज नाही का, काहीच नाही. जिथं जागा भेटन तिथं त्यांनी धडधडीत असेच लावून दिलेत फोटो. इथं हळदीचे, साखरपुड्याचे, कुठं कसले पण लावून दिलेत. तर हे बघा, इथं मी डोळे झाकलेले, सगळे डोळे झाकलेलेच येतं. आणि फौजी साहेब इथं बघा, हे बघा फौजी साहेब. तुम्ही फौजी साहेबांनाच बघा, माझे सगळे डोळे झाकलेले येतं. मी लई लाजाळू होते बरं का त्यावेळेस. मला पण खूप लाज वाटायची फोटो काढायची, कारण घराच्या बाहेरच नव्हते कधी, मग लाज वाटायची. तर हे बघा फौजी साहेबांचे हे फोटो हळदीच्या दिवशीचे. तर ही मोठी नणंदबाई माझी आणि ही छोटी नणंदबाई, त्या दिवशी आल्या त्या भाऊबीजला, तर त्या आता तवा आणि आताच्या मध्ये सुद्धा त्यांच्यात खूप फरक झालाय. आणि हळदी दिवसाचे हे फौजी साहेबांचे फोटो. तर आता कसं आहे, हळदीच्या दिवशी सुद्धा नवरीकडं एक फोटोग्राफर असतो, नवरदेवाकडं पण एक असतो. तर आमच्याकडं फोटोग्राफर नव्हता. तर लग्नाचे फोटो आहेत माझे, पण हळदीचे नाहीत. फौजी साहेबांचे हळदीचे आहेत, कारण त्यांचा फोटोग्राफर होता ना, मग त्यांचेच हळदीचे निघलेत सगळे. तर हे बघा आमचे फौजी साहेब. हे आमच्या सासूबाई बघा, सासूबाई आणि फौजी साहेब. आणि ह्या फौजी साहेबांची मावस बहीण आहे, ही चुलत बहीण आहे, ही चुलत बहीण आहे. ह्या फौजी साहेबांच्या मामी आहेत, ह्या मोठ्या नणंदबाई.
ह्या फौजी साहेबांच्या मावशी आणि ही छोटी नणंदबाई आमची. तर हे बघा मंडोळ्या बांधित होते फौजी साहेबांना. आपला किरण किती छोटू होता, आता तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितला असेल किती मोठा झालाय. तर आमच्या लग्नाच्या वेळेस हा 2-2.5 वर्षाचाच होता फक्त. आणि इथं बाशिंग बांधत होते मंदिरामध्ये. फौजी साहेबांचे मित्र त्यांचा मेकअप करत होते. आणि इकडं फौजी साहेबांची मस्त अशी काय म्हणतात त्याला, काय निघलं तर हे पहा, आता हे नवरदेव पारणे निघत होता, तर कसा पारणे निघत होता बघा पहिला. आमच्याकडे पारणे निघलं, नवरदेव पारणे निघला असं म्हणतात, पण आजकाल काय म्हणतात बारात निघली वगैरे नाही का असं बोलतात. तर इथं आमच्या इकडं पारणे निघला असं म्हणतात. तर मंदिरामधून हे मस्त बाशिंग वगैरे घालून निघले होते माझ्याकडं लग्न लावायला. तर आमच्या गावातलं भैरवनाथाचं मंदिर आहे हे, पण आता त्यावेळेस खूप जुनं होतं, आता नवीन बांधलं गेलंय. आणि ही फौजी साहेबांची मित्रमंडळी, गावातली मंडळी, मस्त त्यांचा नाच चालू होता. आणि इथं मंडपाच्या दारी नवरदेव आल्यानंतर ते वर वावळतात ना, तर वर वावळताना इथं माझी मोठी आत्या, इथं मधली आत्या आणि ही छोटी आत्या, तर ह्या मला 3 आत्या आहेत. आणि इथं हे बघा फौजी साहेबांचे मित्र हे पण. तर फौजी साहेब त्यावेळेस पोस्टिंग त्यांची नाशिकलाच होती ना, आमचं लग्न झालं त्यावेळेस. तर नाशिकवरून भरपूर यांचे मित्र आले होते लग्नाला, कारण जवळ आहे नाशिक त्याच्यामुळं. तर बघा कुठाले फोटो कुठं पण लावलेले आहेत. तर हे बघा फौजी साहेब, माझे डोळे झाकलेले बाबो बघा आता हे बघा डोळे झाकलेले फोटो तसेच लावून दिलेत फोटोग्राफरने. किती छान फोटोग्राफर होता. आणि माझी मान तर एकदम खाली होती, खूप लाज वाटायची. आणि आजकाल सगळे म्हणजे डोळ्यात डोळे घालून बघतात सगळे नवरा नवरी, मी आत्तापर्यंत बघितलेत. पण पहिलं असं होतं एकदम खाली मान घालायची, वर बघायचंच नाही. आता हा फोटो आहे ना, हा एवढी मंडळी ना फौजी साहेबांचे सगळे मित्र आहेत, नाशिकवरून आले होते सगळे लग्नाला. तर त्यांचा ग्रुप वेगळाच बसलेला होता. आणि आपल्या घरी भजन म्हणायला आले होते ना, भजन ठेवलं होतं ना आपण कोजागिरीचं, त्यावेळेस फौजी साहेबांचे चुलत भाऊ हे आले होते, तबला वाजत होते. तर ते येथे तेव्हा किती फरक आत्तामध्ये आणि पहिल्यामध्ये किती फरक यांच्या फोटोमध्ये सुद्धा बघा. लग्न लागल्यानंतर माळी घालतात ना, तर माळी घालताना वगैरे तर हे फोटो. तर तुम्हाला फोटो बघून म्हणजे जाणवलं असं किती डेंजर फोटो आहेत आमचे. हे पहा मी कसा होतो. ते तर काहीच नाही, हे पहा कसा दिसत होता. किती पातळ होतो आम्ही. फौजी साहेबांची तब्येत लई पातळ होती आणि माझी सुद्धा खूप पातळ होती. काय खतरनाक होतो रे आपण. आणि हे फौजी साहेबांचे मावस भाऊ आहेत. तर फौजी साहेब 11वी-12वीला आहे ना नगरला, त्यांच्या इथं राहायला होते. 11वी-12वी त्यांच्याच इथं राहून केलेत फौजी साहेबांनी. तर हे नगरला राहतात. ही फौजी साहेबांची मित्रमंडळी. तर इथं दाखवते बघा तुम्हाला मी आता. तर फौजी साहेबांचे हे चुलत भाऊ, मावस भाऊ, चुलत बहिणीचा मुलगा, हा मावस भाऊ, फौजी साहेब, मी आणि ही माझ्या चुलत जावेची मुलगी आणि ही चुलत नंदेची मुलगी. तर मंडळी हे बघा पहिला कसा कारभार होता. माझ्या हातात बुंदीचं पाती गमीला दिलंय आणि फौजी साहेब त्यांच्या मित्रमंडळींना सगळ्यांना बुंदी वाटीत येत आणि मी आपल्या तोंडाकडे बघत बसली होती फक्त, बाकी काहीच नाही. मला केलं होतं उभा आणि ते मस्त वाढीत होते, एन्जॉय घेत होते. असं आहे, माझ्याकडे कोणाचं लक्ष पण नव्हतं. हा लग्नाच्या पहिलाच आहे ना? हो, लग्नाच्या पहिला म्हणजे लग्नाच्या 2-4 दिवस पहिला नाही 6 महिने आधी आपली साखरपुड्याचा सुपारी झाली होती. सुपारीचा फोटो. हा, लग्नाच्या 6 महिने आधी माझी सुपारी झाली होती आणि तेव्हाचा हा फोटो आहे बघा. आता दिसे हाडकच दिसतात माझे, असे होतो आम्ही. तर हे बघा इथं कन्यादान वगैरे करताना फोटो येतं, पण ते पण डेंजर आलेले आहेत. फौजी साहेबांची मावस बहीण आहे. तर बघा आता इथं फौजी साहेबांचे सगळे हे कॉलेजचे मित्र, कॉलेजमध्ये होते ना फौजी साहेब, तेव्हाचे मित्र हे सगळे ह्या फोटोमध्ये. आणि ह्या फोटोमध्ये सगळे फौजचे मित्र, म्हणजे फौजमध्ये असताना सगळे मित्रमंडळी ते त्यांची ना ह्या फोटोमध्ये. आणि ह्या फोटोमध्ये गावातली मंडळी सगळी हे बघा. तर ह्या फोटोमध्ये हे मावस आहेत माझे आणि हे चुलत नंदेचा मुलगा, माझा भाचा, आणि हे आमचे जावई. हे पहा कसं गाडीत बसवलंय आम्हाला.
मंडळी हे बघा आम्हाला गाडीत बसून चालवलंय बरं का. तेव्हा का गाडी वगैरे नव्हती, साधी टू व्हीलर सुद्धा नव्हती आमच्याकडं बरं का. तर असा झाला. इथं संपले फोटो आणि दिनांक 16/11/2003 मध्ये आमचं लग्न झालेलं आहे. तर हे बघा फौजी साहेबांचा फोटो. फौजी साहेब बाहेर विदेशात गेले होते ना कांगोला. तर कांगोवरून आल्यानंतर त्यांची तब्येत अशी झाली, म्हणजे कांगोला गेल्यानंतरच तब्येत त्यांची वाढली होती थोडीशी. तिकून आल्यानंतर हा फर्स्ट फोटो त्यांचा तब्येत चांगली झालेलाचा. तर ते येता येता म्हणजे तिकून येता येताच ते थांबले होते ना आग्र्यामध्ये. तर आग्र्यामध्ये हा फोटो काढायला त्यांनी. हा फोटो फौजी साहेबांचा ट्रेनिंगमध्ये होते ना ते त्यावेळेसचा फोटो आहे हा. आणि ट्रेनिंग नंतर फर्स्ट पोस्टिंग फौजी साहेबांची आसामला झाली होती. तर हा फोटो आसामचा फौजी साहेबांचा चहाच्या मळ्यातला. तुम्ही बघू शकता सगळे चहाचे मळे पाठीमागं आणि तिथला फोटो आहे हा. तर कसे होते फौजी साहेब बघा आता. स्मार्ट होतो मी. खरंच साहेब खूप स्मार्ट होते बरं का. आणि मी आसामला होतो. आसामला होते का. तर हा फोटो फौजी साहेबांचा आसाम मधला आहे, त्यांच्या मित्रासोबत काढलेला त्यांनी. आणि हे बघा फौजी साहेबांचे हे म्हणजे आसामचेच आहेत का. आसामचे. हा आसामचेच फोटो. तर मंडळी हे बघा तुम्ही आता हे फोटो जर बघितले आणि आता फौजी साहेबांमध्ये बघितलं तर तुम्हाला ओळखन का तरी फौजी साहेब कोणते येतं आणि तुम्हाला असं वाटेल की फौजी साहेब नाहीतच येतं. तर हे बघा आमचे हँडसम फौजी साहेब. तर फौजी साहेबांची फोटो काढायची स्टाईल बघा आता. कुठल्या हिरोपेक्षा कमी नाही बरं का फौजी साहेब आमचे फोटो काढायला. हे आमचे फौजी साहेब आहेत बघा. तर हे बघा आमची बच्चा पार्टी. फौजी साहेब आणि मोठा मुलगा, मी आणि हा छोटा मुलगा. हे बघा आकाश कसे डोळे झाकले त्यांनी. आम्ही जेव्हा केडगावला राहायला आलो होतो ना, केडगावला राहायला येऊन मला वाटतं 2 वर्ष झालते का. तेव्हा केडगाव मधला फोटो आहे हा आमचा पहिला फोटो. अशी केडगावमध्ये आल्यानंतर आपली तब्येत नाही तुमची तिकडूनच झालती. केडगावमध्ये आल्यानंतर बरे झालं. तर गावावरून आम्ही केडगावमध्ये राहायला आलो ना, त्याच्यानंतर आमची तब्येत झाली. मी केडगावमध्ये आल्यानंतर सुद्धा माझी तब्येत खूप खराब होती. केडगाव मानलं मला आणि तब्येत छान झाली. म्हणजे केडगावमध्ये आलो तेव्हा कशी तब्येत होती माझी बघा आता. हे बघा अशी वाळलेली होती सगळे, म्हणजे हाडकं दिसायचे माझे इथले. तर अशी वाळलेली होती, पण त्यानंतर मग अशी भरले मी. तब्येत छान झाली माझी. मी साडी घातली होती ना, कधी आता मध्ये घातली होती. तर ती साडी इतकी जुनी बघा, किती वर्षाची, 10-12 वर्षाची. तर आम्ही केडगावमध्ये रोहसिंगमध्ये राहत होतो ना, शाहूनगरला. तर तिथं रोहसिंगमधलं एक घर होतं. अशी मांडणीत मी भांडे लावायचे, छोटंसं मंदिर होतं. हे बघा फौजी साहेबांची माझी दोघांची पण तब्येत छान झाली केडगावमध्ये आल्यानंतर. हे बघा आमची बच्चा पार्टी. हा आकाश आणि हा सागर. तर हे बघा माझी छोटी क्यूटी पाय पुरी, म्हणजे त्याला सगळे पुरीच म्हणायची, इतका क्यूट होता ना. तर हा छोटा आकाश, हा सागर. सागरचे दात पडले होते सगळे त्यावेळेस, 7 वर्षाचा झाला होतो काहीतरी. आणि हे फौजी साहेब. हे बघा कसे दात काढित तिघं पण. तर हे बघा आकाशच्या बड्डेचे फोटो आहेत हे. आणि त्यावेळेस माझ्या सासूबाई पण होते ना, तर माझ्याकडं केडगावमध्ये राहायच्या. ते असं आल्या त्यांना आवडायचं, पण सासरे राहत नव्हतं केडगावमध्ये ना, त्यामुळे त्यांना गावाला जावं लागायचं. तर हे बघा माझ्या सासूबाई आणि दोघं भाऊ बघा कसे एकमेकाला केक खाऊ घालतात. आणि ही आमची छोटी क्यूटी पाय. तर हा आकाश आहे बघा, वाटतोय का आता आकाश आहे तो मोठ्याला सुद्धा म्हणजे मागं पाडलं, एवढी हाईट झाली त्याची. आणि हे बघा आकाश. पप्पा म्हणजे आकाशची स्माईल पाहून पप्पा त्याच्याकडे पाहत होते. पप्पांनी म्हणजे कॅमेरे सुद्धा पाहिलं नाही की फोटो चांगला येईल का नाही. त्याची एवढी भारी स्माईल पाहून ते त्याच्याकडे पाहत होते बघा. आता असं क्यूट होतं ना ते. हे बघा आकाश रांगतच होता नेटकाच. आणि फौजी साहेब किती तब्येत बघायची, सगळं गाल आतमध्ये गेलेलं अशी तब्येत होती. तेव्हा आम्ही गावाकडे राहत होतो बघा. दोघं भाऊ आकाश आणि सागर. आणि इथं पण म्हणजे आकाश व्यवस्थित बसत पण नव्हतं ना, सागरनी त्याला चेअरवर असं पकडून ठेवलं होतं फोटो काढायला. आणि फौजी साहेबांनी त्याचा हात धरला होता इकडं. तर फौजी साहेबांना एवढा फोटोचा म्हणजे नाद होता ना, तर ते असं सुट्टी आले ना की मुलांचे फोटो काढत बसायचे. तर हे बघा माझे चिल्ले पिल्ले. हा आकाश आणि हा सागर.
आता बघा याच्यात तुम्हाला ओळखन का कोण कोणतं आहे. तर म्हणजे त्यांचं एज पण सारखंच आहे हा फोटो काढताना, आणि कपडे पण जरा जरा सेम सेम आहेत, आणि दिसायला पण जरा जरा सेम दिसतात. तर हा आकाश आहे आणि हा सागर आहे. तर हा सागरचा फोटो नाशिकचा आहे, तेव्हा मी बरोबर होते नाशिकला, तेव्हाचा सागरचा फोटो आहे. आणि हा आकाशचा गावाकडला आहे. तर खाली शेणाने सारवलेलं वगैरे घर होतं ना, तर तिथला फोटो आहे हा आकाशचा. आणि हा आकाश नेटकाच बसायला लागला होता तेव्हाचा फोटो आहे, आणि इथं थोडं थोडं चालायला लागला होता तेव्हाचा फोटो आहे. आणि हे बघा इथं हा सागर आहे, नाशिकला होता तेव्हा त्याचा रांगताना नेटच रांगायला लागला होता तेव्हाचा फोटो आहे. आणि हा आकाश हा गावाला काढलेला आहे फोटो आकाशचा. तर हा सुद्धा नेटकच रांगायला लागलेला फोटो आहे. तर आम्ही तेव्हा फोटो काढायचे, पण आता कसं मोबाईलचा जमाना आलाय सगळं, त्याच्यामुळे फोटो मागच पडलेत, काढतच नाही. मोबाईलमध्ये फोटो काढला की झालं. हे बघा सागर, इथं हा सागर आहे आणि हा पण आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या लग्नाचे फोटो दाखवले. फौजी साहेबांचे ट्रेनिंगचे काय जेवढे फोटो होते तेवढे पण तुम्हाला दाखवले. लहानपणीचे मुलांचे फोटो पण दाखवले. आणि इथून पुढं पण तुमच्याशी भरपूर काही शेअर करायचं आहे मला. तर कुठून तरी सुरुवात करावी म्हणलं, तर आज फोटोपासून मी सुरुवात केली. तर इथून पुढं आपले व्हिडिओ येत राहतील, आणि मी तुम्हाला तुमच्याशी सगळं आमची म्हणजे जीवन प्रवास शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की पाहत राहा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.